कोरेगाव तालुक्यातील तारगाव शेजारील मोहितेवाडी एक गाव. या गावचं वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण देशात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना याही ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा खूप मोठी आहे. वैशिष्ट्य म्हणजे या गावात एक गाव एक गणपती ही परंपरा शेकडो वर्षापूर्वीची आहे. गावातील सर्वच नागरिकांना, सर्व ग्रामस्थांना माहीत आहे की आपल्या गावात एकच गणपती बसवला जातो. आणि वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची मूर्ती फक्त मातीची असते, ती कुंभाराकडून बनवलेली असते. त्याच पद्धतीने तयार केलेलं सगळं जे गणपतीची सजावट आहे ती सजावट पूर्णपणे इको फ्रेंडली असते. त्याचप्रमाणे या गणपतीची स्थापना गावातील हनुमान मंदिरात पारंपरिक पद्धतीने केली जाते आणि गणपतीचं विसर्जनही अगदी पालखीतून मिरवणूक काढून पारंपरिक पद्धतीने केलं जातं. या आगळ्या वेगळ्या गणेशोत्सवाची माहिती आपण गावातीलच ग्रामस्थांच्याकडून घेऊया. नमस्कार. गणेश चतुर्थीला गावात आपल्या ह्या गणेशाची ही केली जाते, स्थापना केली जाते. त्यानंतर स्थापना केल्यानंतर एकादशीला गणपतीचे मिरवणूक निघते व ती मिरवणूक गावातूनच धनगर वस्तीला ज्योतिबाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून तशीच ती मिरवणूक गावात येते. ही सर्व मिरवणूक पालखीतून निघते. पालखीला अजून पण पालखीच्या बोहींचाच मान आहे, त्यामुळे हे एक वैशिष्ट्य आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे पालखीतूनच गणपतीचे मिरवणूक काढली जाते. तसेच पारंपरिक वाद्य आहेत, त्या वाद्य गज्या म्हणा, लेझीम म्हणा, या पारंपरिक वाद्याचाच या ठिकाणी वापर केला जातो. तसेच गावात गणपतीचे मंदिर असतानाही एक जुनी पद्धत किंवा परंपरा पारंपरिक पद्धत म्हणून मारुतीच्या मंदिरातच ह्या गणपतीची मूर्तीची स्थापना केली जाते. तिसरं वैशिष्ट्य ह्याचं असं आहे की ही मिरवणूक पूर्णपणे पालखीतूनच जाते व पूर्णपणे पालखीतून आल्यानंतर गावातून ही फेरी मारल्यानंतर संध्याकाळी पारावरती, प्रतिष्ठेचा पारा, त्या पारावरती पालखी ठेवली जाते. विसाव घेतात. त्यानंतर गणपतीच्या पुढे पारंपरिक गण आणि गवळण ह्या लोककलेचा वापर, लोककलेच्या माध्यमातून गणपतीच्या पुढे मनोरंजन केलं जातं. व त्यानंतर पहाटे गणपतीचे विसर्जन सूर्य उगवायच्या आत केलं जातं. धन्यवाद. याबाबत अजूनही आपल्याला काय माहिती सांगता येते? या गणपतीची जी स्थापना आहे ते मोहित्यांच्या हस्ते केली जाते. याशिवाय विसर्जनसुद्धा मोहित्यांच्या हस्तेच केलं जातं. आणि जे गावची सार्वजनिक विहीर आहे त्या एकाच ठिकाणी त्या गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जातं. आणि आमच्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने एकाच ठिकाणी गणपतीची स्थापना केली जाते. एक ग्रामदैवत म्हणून सर्व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून गणेश मंदिर या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आणि त्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी करण्यात आली. आजपर्यंत ज्या दिवशी त्या गणपतीची स्थापना केली त्याचा आपण वर्धापन दिन प्रत्येक वर्षी या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्यातून या ठिकाणी केला जातो. आणि वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थ स्वखुशीनं या ठिकाणी वर्गणी जमा करतात आणि आसपासच्या परिसरातल्या सर्व भाविक भक्तांना त्या दिवशी सर्वांना अन्नदान केलं जातं आणि महाप्रसाद त्या ठिकाणी दिला जातो. अशा प्रकारे मोहितेवाडीचा हा जो नवसाला पावणारा गणपती आहे तो या गणपतीसाठी माहेरवाशीन सुवासिनी त्याचप्रमाणे परगावी नोकरीनिमित्त शिक्षणानिमित्त गेलेले सर्व नागरिक या ठिकाणी
गणपती स्थापनेच्या दिवशीच हजर होतात. जे राहिलेले असतात ते बार्शीला या ठिकाणी गणपतीचा छबिना असतो त्या दिवशी आवर्जून सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहतात. आणि एक वैशिष्ट्य की या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचं कधीही आत्तापर्यंत गालबोट लागलेलं नाही. अतिशय आनंदामध्ये सर्व ग्रामस्थांनी हा गणेश उत्सव साजरा केलेला आहे. आणि आत्ताचे तरुण मुलंसुद्धा त्याप्रमाणेच शांततेत सर्व कार्यक्रम या ठिकाणी पार पाडत असतात. धन्यवाद. गावातील ग्रामस्थांची अजून एक प्रतिक्रिया. हे पहा, या आमच्या गावाची प्रथा आहे. गणेश बाप्पाची मूर्ती स्थापन करतात तेव्हापासून आम्ही 8 दिवस त्याचा जागर करतो आणि प्रत्येक दिवशी आमचं भजन 12-1 वाजेपर्यंत चालू असतं. तरी भजनी मंडळ आणि सर्व ग्रामस्थ मंडळी ह्या मूर्तीसाठी भरपूर, या गणेश मूर्तीसाठी भरपूर झटतात. तरी असेच सर्वांनी प्रथा आपली कायम चालू ठेवावी अशी मी विनंती करतो आणि मी 2 शब्द धन्यवाद करतो. जे आहेत, जे तरुण वर्ग खूप जे शिक्षणासाठी म्हणा किंवा इतर कार्यक्रमासाठी इथं आवर्जून उभे राहतात. आणि ह्या पंचक्रोशीची अशी गोष्ट आहे की हा गणपती नवसाला पावणार आहे. कोणी कुठेही असू द्या, पण पालखीच्या वेळी कुठेही न राहता पहिले पालखीला दर्शन घेण्यास येतात. हीच आमची गणरायाची इच्छा आहे. सर्वांची सुखसुखात सुविधाने राहावे. गणपती बाप्पा. मोहितेवाडी येथील ग्रामस्थांची श्रद्धा की नवसाला पावणारा गणपती. त्याचबरोबर या गावातील या गणेशोत्सवाच्या निमित्तानं एकोपा, जिव्हाळा आणि आपापसातील मतभेद मिटवून आपापसातील प्रेम वाढवण्याचं काम हा गणेशोत्सव करत असतोय. या गणपतीची मनोभावे सेवा करण्यासाठी अगदी मुंबई, पुणे आणि बाहेरगावी असणारे सर्वच ग्रामस्थ युवक जातीनं हजर होतात. हेच या गावचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. गणपती बाप्पा. जरा 1 मिनिट बाजू.
गणपती बाप्पा
आज मोहितेवाडी इथे जो सालाबादप्रमाणे यात्रा सुरू आहे आणि त्याचा छबिना अतिशय आनंदात आणि उत्साहात सुरू आहे. त्यासाठी सर्व भाविकांना आणि ग्रामस्थांना सालाबादप्रमाणे होणाऱ्या यात्रेच्या शुभेच्छा. आणि ह्या भागामध्ये SM न्यूज ज्या पद्धतीने चांगलं कार्य करत आहे, फक्त मोहितेवाडीमध्ये नसून गणेश उत्सव नसून बाकी सर्व उत्सवामध्ये SM न्यूज अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे. ह्या वर्षी त्यांनी संपूर्ण पंचक्रोशीतील अतिशय सुंदर असे देखावे सादर केलेले आहेत आणि प्रेक्षकांना लाईव्ह दाखवलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं खूप खूप शुभेच्छा त्यांना आणि त्यांचे आभार आहे सर्व. आणि असेच त्यांच्याकडून कार्य घडत राहू ही त्यांना शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.